नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंजिरी शशिकांत गायकवाड आपल्या सर्वांचं स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आपण जी काही वनरक्षकाची टेस्ट सिरीज चालू केली, त्या वनरक्षकाच्या टेस्ट सिरीज मधला आपला हा आजचा पुढचा 5वा पेपर आहे. याआधी आपण 4 पेपर सॉल्व्ह केले. ऑलरेडी आपले सॉल्व्ह करूनही झाले, त्यांचं अनालिसिसही झालेलं आहे. तर ह्या 4 पेपरच्या अनालिसिसनुसार आता मला असं वाटतंय, की तुमच्या लोकांचा अभ्यास हा बऱ्यापैकी चालू केला असेल. ॲटलीस्ट क्वेश्चन पेपर आणि जो तुमचा प्रतिसाद भेटतोय YouTubeच्या व्हिडिओजला किंवा Instagramचे जे काही आपण टाकतोय, त्याच्यावरती वनरक्षकचा जो काही तुमच्या मुलांचा जो काही आम्हाला रिस्पॉन्स भेटतोय, त्या रिस्पॉन्सवरून तर एवढं तरी नक्की कळतंय, की बाबा तुम्ही लोकांनी आता अभ्यास चालू केलेला आहे. तुमचा जो काही भरतीच्या दिशेने जो काही ट्रॅक असायला हवा, तो ट्रॅकवरती तुम्ही आता बरोबर आलेला आहात. तर बघा तुमच्या अभ्यासाला परीक्षेची एक जोडी मिळावी म्हणून आपण ही सीरीज चालू केलेली आहे. तर ह्या सीरीज मधला आपला हा आजचा 5वा भाग. तर हे सीरीज बघा ह्या सीरीजचा नक्कीच तुम्हाला ह्या किंवा हे काही जे काही प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल. तर बघा एक गोष्ट, तर बघा आपल्या बऱ्याच मुलांनी परीक्षेला पुस्तकं कोणती वापरायची विचारलं होतं. तर बघा वनरक्षकचं हे एक आपलं पुस्तक आहे. बी पब्लिकेशनच्या ह्याच्यामध्ये जे काही टी-सी-एस पॅटर्नचे आपले वनरक्षकचे जे काही झालेले जे काही प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचा ह्याच्यामध्ये सराव आहे. विथ ते प्रश्न तुम्हाला हे व्यवस्थित एक्सप्लेन केलेले देखील आहेत. आणि हे दुसरं म्हणजे वनरक्षकचं लेखी परीक्षा मार्गदर्शक म्हणून पुस्तक आहे. प्रत्येक विषयाचं तुम्हाला व्यवस्थितरित्या ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन केलेले आहे. ही 2 पुस्तकं जरी तुम्ही वापरली, ह्या पुस्तकामध्ये अभ्यास केला आणि एका पुस्तकामधले प्रश्न जरी सॉल्व्ह केले आणि आपले हे टेस्ट सिरीज जरी सॉल्व्ह केले, तरी तुमचा वनरक्षकाचा पुरेसा अभ्यास होऊन जाईल असं मला मला वाटतंय. तर बघा तुम्हाला अजूनही तुमची जर बुक लिस्ट असेल किंवा अभ्यास कसा करावा किंवा काय अजून सजेशन तुम्हाला जर हवे असतील, तर ते कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती आम्ही उत्तर देईलच. तर चला मग आज वेळ न दवडता आपण आपला हा जे काही आजच्या 5व्या पेपरचं जे काही अनालिसिस ते आपण चालू करूयात. तर बघा आपला पहिला प्रश्न आहे, मॅथ्स रिझनिंग चालू झालं पहिलं आपल्याला. ठीक आहे. बघा पहिला प्रश्न काय विचारला आपल्याला. जर आग्नेय दिशेला आपण पूर्व दिशा मांडली, वायव्य दिशेला पश्चिम आणि नैऋत्य दिशेला दक्षिण दिशा मांडली, तर उत्तर दिशा खालीलपैकी कोणती दिशा दाखवेल? ठीक आहे. पहिलं आपल्याला दिशा काढून घेऊयात आपण. दिशा काढून घेऊयात आपण. ठीक आहे. ह्या आपल्या ज्या काही प्रॉपर दिशा आहेत त्या. आता कोणत्या दिशेला कोणतं बोलले बघा. आग्नेय दिशेला पूर्व. आग्नेयला काय आलं? पूर्व. म्हणजे आग्नेयच्या ठिकाणी कोणते घेतले? पूर्व. त्याच्यानंतर काय घेतले? दक्षिणेला वायव्य त्यानंतर बघा आग्नेय दिशेला पूर्व दिशा मांडली, वायव्य दिशेला पश्चिम मांडली. वायव्येला काय मांडली? पश्चिम दिशा मांडली. नैऋत्य दिशेला दक्षिण मांडली. नैऋत्य दिशेला काय मांडली? दक्षिण मांडली. म्हणजे तुमच्या एक लक्षात येते, की एकाड-एक पुढे घेतले. म्हणजे पूर्व इथे आहे ते इथे घेतलंय. म्हणजे आग्नेय इथे आहे ते कुठे येणार आहे? इथे येणार आहे. जे दक्षिण इथे आहे ते इथे घेतलं. म्हणजे जे इथं नैऋत्य आहे ते कुठे येणार आहे ते? इथे येणार आहे. म्हणजे नैऋत्य इथलं इथे घेतलंय. म्हणजे इथलं पश्चिम इथे घेतलंय. बरोबर ऑलरेडी आहे. म्हणजे इथलं वायव्य हे कुठे येणार आहे? इथे येणार आहे. मग इथलं उत्तर हे कुठे येणार आहे? इथे येणार आहे. इथलं ईशान्य हे कुठे येणार आहे? इथे येणार आहे. हे तुम्हाला क्लिअर झालं? झालं, संपला. इथेच तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळून गेले. बघा काय, तर उत्तर दिशा खालीलपैकी कोणत्या दिशेला म्हणाल्या? तर उत्तर दिशा कोणत्या दिशेला म्हणणार आहे बघा. आता उत्तर दिशा कोणत्या दिशेला उत्तर दिशा कोणत्या दिशेला म्हणणार आहे? तर ईशान्य दिशेला बघा. ऑप्शन क्रमांक ईशान्य आहे का बघा. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदम सोपं. जर तुम्ही दिशा फक्त जिथे दिले तशी दिशा मांडल्या, की तुम्हाला तुमचं उत्तर हे डायरेक्ट मिळून जातं. काहीच अवघड नव्हतं याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तुम्हाला काय विचारलाय. आता बघा हा वैवारीचा प्रश्न हा देखील एकदम सोपा प्रश्न तुम्हाला दिला होता. बघा प्रश्न काय पहिला. अजय विजय एकच मिनिट हां. ठीक. बघा अजय व विजय यांच्या वयांचे गुणोत्तर एकाच 2 असून त्यांच्या वयातील फरक 15 वर्ष असल्यास विजयचे वय किती? ठीक आहे. मग बघा आता तुम्हाला काय करायचंय पहिलं, दोघांची ज्यावेळेस तुम्हाला गुणोत्तरामध्ये दिली तेव्हा ते एक्सच्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचं. म्हणजे 1 एक्स म्हणजे काय एक्स आणि 2 म्हणजे काय 2 एक्स घेतलं. वयातील फरक म्हणजे वजाबाकी किती दिली तुम्हाला 15. 2 एक्स मधून एक्स गेला म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची 15 आली. ती टाका इथं. 1 गुणिले एक्स 15 ची एक्सची व्हॅल्यू आपली 15 आली इथं. 2 गुणिले 15 केले. किती राहिले रे इथं 3. तर काय विचारले विजेचे वय किती? विजेचं गुणोत्तर किती आहे 2x. 2x म्हणजे किती आलं 30. म्हणजे विजेचं वय किती आलं 30. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं हे देखील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय. एका सांकेतिक भाषेत AID हा शब्द XFA असा लिहितात. तर त्याच संकेतानुसार CONE कोण हा शब्द कसा लिहिणार? आता एकदम सोपं आहे बघा.
ए ला काय घेतलं आपल्याला इथं एक्स घेतला, आय ला काय घेतला एफ, डी ला काय घेतला एक. एक गोष्ट जर हे तुम्ही पाहिलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट काय केलेलं आहे मागं बघा ए बी सी डी म्हणजे काय रे -3. इथं पण -3 इथं सुद्धा -3 इथं सुद्धा -3 म्हणजे आपल्याला पण काय करावं लागेल इथं सुद्धा काय करावं लागेल तर -3 घ्यायला लागेल. बघा आता ई नंतर इथं -3 घेतला आपण लास्टचं बघ लास्टला डिजिट सगळे वेगळे आहेत. त्याच्यामुळे एक जरी काढला किंवा फर्स्ट जरी काढला किंवा लास्ट जरी काढला तरी तुमचं तुम्हाला उत्तर पूर्ण भेटणार आहे कारण प्रत्येकाचे फर्स्ट आणि लास्ट डिजिट तुमचे वेगवेगळेच आहेत. ठीक आहे. मग बघा आता इथं सी बघा हे घेऊ सी डी ई ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बी सी डी ई घेतला हा. त्याच्यानंतर बघा पुढे -3 करायचंय. त्याच्यानंतर बघा झेड ए बी सी म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 तुमच्या हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. कारण बघा ई पासून -3 केलं की तुम्हाला बी भेटतो. एन पासून -3 केलं की तुम्हाला काय भेटतो के भेटतो. सी पासून -3 केलं की काय भेटतो ओ भेटतो. ओ पासून -3 केलं की काय भेटतो एल भेटतो. सी पासून -3 केलं की झेड भेटतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं तुमच्या करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा आता काय दिला आपल्याला. वस्तूंच्या किमतीत 20% कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10% वाढला. तर व्यवहारावरती काय परिणाम होईल? एकदम सोपं वस्तूची मूळ किंमत जी आहे ती 100 मानायची. 100च्या इक्वेशननी करायचं. 20% काय केली रे कपात केली म्हणजे 100 मधून 20 गेले. किती राहिले आता किती टक्के राहिले? 80% राहिले. ठीक आहे. त्यामुळे खप किती टक्क्यांनी वाढला? 10% वाढला. 100 होतं आता 10% वाढले. म्हणजे किती झाले रे? 110% झाले. बास. आता फक्त तुम्हाला गुणाकार करायचा, भागाकार करायचा, संपला विषय. 100 ला 100 कॅन्सल. ह्या शून्याला हा, ह्या शून्याला हा. झालं. 11 88. 88% काय लागतं आलंय. पण काय विचारलं तुम्हाला 100 मध्ये किंवा मूळ किमतीमध्ये काय परिणाम होईल? पहिली मूळ किंमत किती मांडली होती आपण? 100. आता किती झाली? 88. दोघांची वजाबाकी केली. इथं आले तुमचे 9, इथं आले 10. 10तनं 8 गेले. किती 8, 9, 10. इथं आले 2 आले. त्याच्यानंतर बघा 8 9तनं 8 गेले. किती राहिला 1 म्हणजे किती रे 12% घट झाली. किती टक्के घट झाली? 12%. 100 पेक्षा जेवढे जास्त तेवढे काय झाली? वाढ झाली. 100 पेक्षा जेवढे कमी तेवढी काय झाली? घट झाली. ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं तुमचं? 12% घट. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता काय विचारलाय. बघा 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता. तर 1 जानेवारी 2010 रोजी कोणता वार असेल? ठीक आहे. लिहून घ्या फक्त. बघा आता 2006 त्याच्यानंतर 2007 इथे 2008 2009 आणि दुसरी किती 2010 एवढंच दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. 1 जानेवारी 2006 ला कोणता वार होता रे? रविवार होता. ठीक आहे. म्हणजे इथे कोणता येणार आहे? रविवारानंतर येणार आहे सोमवार. इथे कोणता येणार आहे? मंगळवार. आणि एक गोष्ट बघितलं 2008 हे तुमचं लीप वर्ष आहे, तर 4ने पूर्ण भाग जातो. म्हणजे मंगळवार नंतर एक दिवस तुमचं काय जाणार आहे? पुढे जाणार आहे. 2 दिवस तुमचे पुढे जाणार आहे. म्हणजे मंगळवार गेला, बुधवार स्किप केला म्हणजे किती आला इथं? इथं आला गुरुवार आणि इथे किती आला रे मग? शुक्रवार. म्हणजे 2010 कोणता वार येणार? शुक्रवार. आहे का शुक्रवार? ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. एकदम सोपं होतं. काहीच अवघड नव्हतं. लॉजिक लावण्यासारखं असं काहीच नव्हतं. पुढे बघा. श्याम एका जागेपासून दुसऱ्या जागेवरती एका जागेपासून उत्तरेकडे 35 किलोमीटर गेला. ठीक आहे. इथं श्याम घेतला आपण. इथं श्याम घेऊया. इथे श्याम घेतला. ह्या जागेवरती उभा आहे. उत्तरेकडे 35 किलोमीटर गेला. इथे गेला 35 किलोमीटर. चालल्यानंतर उजवीकडे वळून पण 17 किलोमीटर. आता उजवी साइड कोणता लिहा. उजवीकडे किती गेला? 17 गेला. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा उजवीकडे. आता तो ह्या साइडला गेला 17. पुन्हा उजवीकडे वळून 35. परत तो 35 आलाय. एवढाच आलाय. ठीक आहे. 35 किलोमीटर गेला. जाऊन थांबला. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती आहे? सुरुवातीला तो इथं होता. आता तो कुठे? इथे. म्हणजे तुम्हाला काय करायचं? हे अंतर काढायचं. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, की समोरासमोरच्या बाजू ह्या तुमच्या काय असतात तरी सारख्या मापाच्या असतात. म्हणजे ही जर 35 आहे, ही पण 35 आहे. ही जर 17 आहे, तर रिप्ली किती असणार आहे रे? 17च असणार. म्हणजे याचं अंतर किती आहे? 17 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं, काहीच अवघड नव्हतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा देखील एकदम सोपा प्रश्न आहे. बघा काय विचारले. x:3:1 म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची किती आहे? 3. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो, की x = 3 आणि y = 1. ठीक आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं फक्त x आणि y ची व्हॅल्यू टाकायची. पहिलं बघा आता तुम्हाला काय दिलंय? बघा x³ - y³. x ची व्हॅल्यू किती घेतली? 3. 3³ - y ची व्हॅल्यू किती? 1³ 3 त्रिक 9 9 त्रिक 27 मायनस x चा वर्ग किती आला? 1च आला. 27 मधून 1 गेले किती राहिले रे? 26. ठीक आहे. नेक्स्ट हे सगळं गुणोत्तरामध्ये काय दिलंय पुढे? x³ y³. x ची व्हॅल्यू तुमचा 3 चा क्यूब प्लस तुमचा x चा क्यूब आहे 3 चा क्यूब आला 27 प्लस x चा क्यूब आला 1
27 प्लस 1 किती झाले रे? 28. 26 28 आले तुमचं. मग त्याला भाग द्या. बेक बे, बेत्रिक 6, बेक बे, बेचौक 8 म्हणजे किती आलं रे? 13 14. पुढे भाग जातात. 13 14 आहे का? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होता हा देखील क्वेश्चन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलाय तुम्हाला. आता हा तुमचा ब्लड रिलेशनचा किंवा नातेसंबंधाचा प्रश्न आहे. ए हा बीचा भाऊ आहे. ठीक आहे? करून घेऊ आपण बघा. ए हा बीचा भाऊ आहे. ठीक आहे? सी हे ए चे वडील आहे. ए चे वडील कोण आहे? सी म्हणजे हे ह्याचे देखील वडील असणार आहे. दोघं बहीण हे दोघं भाऊ म्हटले यांचे पण काय असणार आहे? वडीलच असणार आहे. त्यानंतर बघा डी हा ई चा भाऊ आहे. ई ही बी ची मुलगी. बी ची मुलगी कोण आहे? ई आहे. आणि डी हा ई चा भाऊ आहे. तर डी चा काका कोण? आता हा डी आहे. ठीक आहे. डी चे हे कोण झाले रे? हे झाले वडील झाले. आणि हे दोघं कोण झाले? एकमेकांचे भाऊ झाले. वडिलांचा भाऊ म्हणजे कोण असतो? काका. म्हणजे बी जर वडील असतील आणि वडिलांचा भाऊ म्हणजे ए. म्हणजे ए डी चा कोण झाला रे? काका झाला. म्हणजे डी चा काका कोण आहे? तर ए. ए आहे का बघा? ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं बघा. 8व्याचं उत्तर तुमचं किती आलेलं आहे? तर 1 आलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा देखील एकदम सोपा प्रश्न विचारला गेलेला आहे बघा. 0, 4, 18, 48 डॅश 180 रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. म्हणजे तुम्हाला काय करायचं? रिकाम्या जागी कोणती संख्या लिही तुम्हाला शोधायचे. बघा आता. संख्या लिहून घ्या बघा. 0, 4, 18 आणि 48. ठीक आहे. ह्या दोघांमधला डिफरन्स किती आला रे? 4चा. ह्या दोघांमधला डिफरन्स कितीचा आला? तर बघा इथं आले 14. ह्या दोघांमधला डिफरन्स कितीचा आला? 30चा आला. ठीक आहे. त्यानंतर बघा आता ह्या दोघांमधला डिफरन्स कितीचा आला रे? बघा इथं आले डिफरन्स कितीचा आला ह्यांचा? 10चा आला. ह्या दोघांमधला डिफरन्स कितीचा आला? सॉरी 16चा आला. म्हणजे काय? ह्या दोघांमधला डिफरन्स कितीचा आला रे? 6चा आला. म्हणजे काय? इथं पण तुम्हाला काय करायला प्लस 6 करावे लागेल. 16 मध्ये 6 मिळवावे लागले. 6 6 झाले तुमचे 12. एक आणि एक झाले 2. म्हणजे इथे किती आला पाहिजे? 22 आला पाहिजे. आता ह्यांच्यामध्ये बघ कितीचा फरक आला रे तुमचा? 6 6 चा. म्हणजे हे 22 काय करावं लागेल आता 30 मध्ये मिळवावं लागेल. ठीक आहे. 30 प्लस 22 केले किती झाले? हे झाले तुमचे 52. म्हणजे इथे किती आले पाहिजे? 52 आले पाहिजे. आता हे 52 कशामध्ये मिळवायचे आपल्याला? 48 मध्ये मिळवायचे. तर बघा 48 प्लस 52 किती झाले? 8 9 10. त्याच्यानंतर 5 आणि 5 किती आले? 10 आले. म्हणजे किती येणार आहे तिथं प्रश्न चिन्हाच्या जागी? 100 येणार आहे. बघा आहे का 100? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं. त्याच्यामध्ये काहीच अवघड नव्हतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा देखील एकदम सोपा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा आता. आता बघा. इथं पहिला आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतो. 43 ॲज इट इज घेणार आहे आपण. त्याच्यानंतर मायनसचं साइन. आता ह्याला पूर्ण मल्टिप्लाय करणार आहे बघा. 4 दुणे 4 त्रिक 12. त्याच्यानंतर 4 त्रिक 12 आणि 1 13 132. हे प्लस मायनस मायनस झाले. मायनस मायनस काय झाला? प्लस झाला. त्याच्यानंतर इथं भागिले 22 प्लस 1. ठीक आहे. आता भाग द्या. 11 दुणे 22. 11 एके 12 13. त्याच्यानंतर 11 दुणे 22. बेक बे बेसक 12. 43 प्लस 6 प्लस 1. ठीक आहे. 6 7 8 इथे किती आले? 9 आले. इथे आले 4. 49 प्लस 1 किती झाले रे? 50 आणि प्लस 50 आले. मायनस 50 आले का नाही? इथे 43 मायनस 50 मायनस 43 आणि 50 म्हणजे एक ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा पण एकदम सोपा प्रश्न आहे बघा. 4 माणसे 20 दिवसात 3,600 रुपये कमवतात. फक्त मांडणी कशी करायची बघा तुम्हाला आता इथं. 4 माणसे 20 दिवसात किती कमवतात? 3,600 रुपये कमवतात. तर तेच 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील? झालं फक्त तिरकस गुणाकार करा बघा आता. इथं 3,600 गुणिले 10 गुणिले 20 इज इक्वल टू 4 गुणिले 20 गुणिले आपण इथं x कन्सिडर करूयात. तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. x इथेच घेऊयात. मग बघा आता इथं 3,600 गुणिले 10 गुणिले 20 भागिले इकडचा हा 4 गुणिले 20 इथे गुणिले इथे आल्यावरती काय झाले? भागिले 4 गुणिले 20. ठीक आहे. 0 ला 0 कॅन्सल करा. इथं कॅन्सल केला. त्याच्यानंतर बघा 4 एके 4 4 पंचे 20 झाला. त्याच्यानंतर इथं बेक बे 82 16 हे पुढचे 2 0. त्याच्यानंतर बघा आता पुढे
हे 2 झिरो घेतले, छप्पनचे 40, त्याच्यानंतर 5 एके 5 आणि इथं आले 9 म्हणजे किती आले रे? 9,000. ची व्हॅल्यू किती आली? 9,000. आहे का 9,000? बघा ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. 11चं किती आलं तुमचं उत्तर? 1 आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय. बघा AZ, BY, CX तर D ला किती? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एक-एक जर तुम्ही बघितलं, आपण ABCD लिहितो. Aच्या पुढे किती येतो रे Z, Bच्या पुढे किती येतो Y, Cच्या पुढे किती येतो X, Dच्या पुढे किती येतो W. म्हणजे आता बघा हे जर बघितलं तर आपण डायरेक्ट सरळ सीरियल वाईज घेतलेले. A, B, C, D. इथे किती यायला पाहिजे आपला? E यायला पाहिजे. ऑप्शनला बघा पहिला E आहे का? किती ठिकाणी आहे बघा. फक्त एकाच ठिकाणी ई आणि आपल्याला पुढे तिथं ई यायला पाहिजे होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर आहे. पुढचं आपल्याला काही नाही पाहिलं तरी काही हरकत नाही. आपलं उत्तर आपल्याला डायरेक्ट भेटलेलंच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. घड्याळास वेळ तर दिनदर्शिकेला काय? आता इथं जर पाहिलं घड्याळ काय दाखवतं? घड्याळ वेळ दाखवतं. दिनदर्शिका काय दाखवते आपल्याला? मिनिट दाखवते का? नाही. तास दाखवते का? नाही. वेळापत्रक दाखवते का? नाही. तर दिनदर्शिका आपल्याला काय दाखवतं? तारीख दाखवतं. दिनदर्शिका म्हणजे तुमचं कॅलेंडर. कॅलेंडर काय दाखवणार आहे आपल्याला? तारीख दाखवणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता बघा, घड्याळात आता 9 वाजले आहेत. ठीक आहे, घड्याळ काढून घेऊयात. हे सपोज घड्याळ. ठीक आहे, इथं आले 9, इथं आले 6, 3, 12. किती वाजलेत घड्याळामध्ये? 9 वाजले. तास काटा इथे येणार आहे आणि मिनिट काटा इथं येणार आहे. आता घड्याळात 9 वाजले. तास काटा पश्चिम दिशा दाखवते. तास काटा कुठे? इथे. म्हणजे ही दिशा कोणती झाली तुमची? ही दिशा झाली आपली पश्चिम झाली. तर मिनिट काट्याच्या विरुद्ध दिशेची. आता मिनिट काटा ही जर पश्चिम झाली, पूर्व पश्चिम ही किती आली रे? दक्षिण. ही आली उत्तर, ही आली पूर्व. तर बघा मिनिट काटा. तर मिनिट काट्याची दिशा कोणती आहे? उत्तर. तर काय विचारलंय? मिनिट काट्याची विरुद्ध दिशा. उत्तरची इकडची विरुद्ध दिशा कोणती आली रे? दक्षिण. म्हणजे मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती आहे? दक्षिण. आहे का बघा दक्षिण? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता बघा, हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. रमेश क्रिकेट खेळतो. रमेश व महेश हॉकी खेळतात. गणेश व परेश खो खो खेळतात. महेश व गणेश फुटबॉल खेळतात. तर फुटबॉल व हॉकी दोन्ही खेळ खेळणाऱ्या मुलाचे नाव काय? आता व्यवस्थित आपण मांडणी करून घेऊयात. बघा, सगळ्यांची नावं लिहू पहिला आपण. कोण कोण आहे? रमेश, महेश, गणेश, परेश. ठीक आहे. रमेश, महेश, गणेश आणि परेश. त्यानंतर खेळ कोणते कोणते आहेत बघा त्यांचे? क्रिकेट, हॉकी, खो खो, फुटबॉल. ठीक आहे. तिथं घेऊयात आपण. क्रिकेट, हॉकी, त्यानंतर खो खो आणि इथे घेऊयात आपण फुटबॉल. ठीक आहे. आता जसं जसं तुम्हाला मांडणी दिली तसं करून घेऊयात आपण. बघा, जे काही तुम्हाला गणितामध्ये सांगितलं. बघा आता काय सांगितलंय? रमेश क्रिकेट खेळतो. ठीक आहे. रमेश इथे क्रिकेट खेळतो. ह्या रकानेला टिक मार्क करा. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलं आता. रमेश व महेश हॉकी खेळतात. ठीक आहे. रमेश रमेश काय खेळतो? हॉकी खेळतो. महेश पण काय खेळतोय? हॉकी खेळतोय. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलं आपल्याला. रमेश आणि महेश हॉकी खेळतात. गणेश व परेश खो खो खेळतात. ठीक आहे, करून घ्या. इथं आलं गणेश आणि परेश काय खेळतात? तर ते दोघ जण खो खो खेळतायत. त्यानंतर पुढे बघा काय दिलं आपल्याला. गणेश व परेश खो खो खेळतात. महेश व गणेश फुटबॉल खेळतात. ठीक आहे. महेश आणि गणेश. इथं आला महेश फुटबॉल, इथं आला गणेश फुटबॉल. ठीक आहे. म्हणजे बघा आता रमेश खो खो खेळत नाही, फुटबॉल नाही, महेश क्रिकेट नाही, हॉकी नाही. हे गेले तुमचे दोन्ही सगळे सगळे. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न काय विचारलाय ते बघून घ्या. प्रश्न काय विचारलाय बघा. तर फुटबॉल आणि हॉकी हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या मुलाचे नाव काय? फुटबॉल आणि हॉकी. ठीक आहे. हा आलाय हॉकी आणि हा आलाय फुटबॉल. फुटबॉल आणि हॉकी. आता हॉकी खेळणारे किती जण आहेत? फक्त 2 जण आहेत. रमेश आणि महेश आहे. फुटबॉल खेळणारे किती आहे? महेश आणि गणेश. दोन्ही ठिकाणी बघितलं तर एक नाव तुमचं कॉमन आहे. कोणतं? महेश. म्हणजे दोन्ही खेळ खेळणारे कॉमन विद्यार्थी कोणता आहे रे तुमचा? तर तो कोण आहे? तर महेश. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. बघा, जे काय आता मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन होते, हे मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन आपले झालेले आहेत. आता इथून पुढे आपण काय करणार आहे? तर आपले मराठीचे क्वेश्चन चालू करणार आहे. तर बघा आता मराठीचे क्वेश्चन. बघा पहिला प्रश्न काय विचारलाय? त्यांनी आता शांत बसावे. ठीक आहे. त्यांनी आता शांत मरावे. वाक्याचा प्रयोग ओळखा.
ठीक आहे. प्रयोग ओळखा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते प्रयोगमध्ये सगळ्यात सोपं म्हणजे जर तुमचं क्रियापद पहिलं ओळखायचं. क्रियापद काय येतं बघा, क्रियापद तुमचं मरावे आहे. ज्यावेळी तुमच्या क्रियापदाला वा, वी, वे हे प्रत्यय लागतात त्यावेळेस तो तुमचा प्रयोग भावे होतो. इथे सुद्धा वे प्रत्यय लागलाय म्हणजे तुमचा हा वाक्याचा प्रकार कोणता असणार आहे? भावे प्रयोग असणार आहे. कर्तरी नाही, करीतरी नाही दोन्ही ठिकाणी भावे आहेत. आता सकर्मक की अकर्मक तुम्हाला वाक्यामध्ये कर्म आहे का ते बघायचंय. वाक्यातला कर्ता मरणारा कोण आहे? तो. काय? दिले का? काय दिले का? कायचं उत्तर भेटतंय का तुम्हाला? नाही. म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे का? वाक्यामध्ये कर्म नाहीये. म्हणजे हा सकर्मक भावे नसून हा अकर्मक भावे आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर कोणतं वाक्य बघा. मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही. मिश्र वाक्य जर तर आहे का या वाक्यामध्ये? नाहीये म्हणून मिश्र वाक्य येणार नाही. गौण वाक्य नाही कारण पुढचं वाक्य आपल्याला दिलेलंच नाहीये. पुढे बघा केवळ वाक्य किंवा आपलं काय संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामध्ये कोणते आपले आणि, व ह्यासारखे आहेत का काही? नाहीये. त्याच्यामुळे संयुक्त वाक्य हे आपलं काय तर केवळ वाक्य. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पुढचं बघा. मी खेळायला जात होतो या वाक्याचा रीती भूतकाळ खालीलपैकी कोणता? आता रीती सांगितलं. रीत म्हणजे काय कंटिन्युअस ती प्रक्रिया चालू असायला हवी किंवा असायला होती किंवा असायला पाहिजे किंवा असायला हवी असं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. कंटिन्युअस ती प्रक्रिया चालू पाहिजे. आता बघा जात होतो, मी खेळतो कंटिन्युअस आहे का रे? नाही. मी खेळलो, झालं भूतकाळ गेलं. त्याच्यानंतर बघा मी खेळायला गेलो, कंटिन्युअस होतो का? खेळायला गेला तो, झाला संपला विषय. त्याच्यानंतर बघा मी खेळायला जात असे, म्हणजे तो भूतकाळामध्ये तो कंटिन्यू खेळायला जात होता. तुम्हाला रीत म्हणजेच काय सांगतं कंटिन्यू ती प्रक्रिया चालू असायला पाहिजे. म्हणजे तो खेळायला जात असे, म्हणजे तो रोज खेळायला जात असे, म्हणजे त्याची ती प्रक्रिया ही कंटिन्यू होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे या तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढे बघा. वाक्य रूपांतर म्हणजे वाक्य अर्थाला डॅश डॅश रचनेत केलेला बदल. कोणत्या रचनेमध्ये केलेला बदल? बघा आता काय उत्तर आहे. बघा त्याच्यात केलेला बदल. वाक्य रूपांतर म्हणजे काय? तुमची जी काही वाक्याची रचना आहे, त्या वाक्याच्या रचनेला बाधा न आणता केलेला बदल म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा संधी करा. सन्मती. सन्मती आता बघितलं सन्मतीची संधी करत असताना त्या न चं रूपांतर तुमच्या त मध्ये झालं. म्हणजे पुढे काय राहिलं फक्त सत अधिक मती. फक्त मती. न चं रूपांतर त मध्ये झालं. तर मती नाही येणार, मती नाही येणार आहे. मत पण नाही तिथं काय येणार आहे ते मत येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. आता बघा घोडा, चिमणी, वृक्ष, टेबल. हा इंग्रजी हा तर येणारच नाही. हे दोघं तुमचे देशी शब्द आहेत. राहिला तत्सम शब्द एक त्याच्यानंतर बघा तत्सम शब्द म्हणजे कोणता रे तुमचा? वृक्ष. ऑप्शन क्रमांक 3 हा या प्रश्नाचा आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा. मुले घरी गेली. हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? मुले घरी गेली. संकेत दिलाय का? जर तर आलाय का? नाही संकेतार्थी येणार नाही. विद्यार्थी वाक्याच्या जो काही क्रियापद आहे, क्रियापदाला वावी वे लागलाय का? नाही त्याच्यामुळे विद्यार्थी येणार नाही. काही आज्ञा दिली का तिथं? विनंती केली आहे का? नाही त्याच्यामुळे आज्ञार्थी येणार आहे का? नाही. हे साधं वाक्य या वाक्यातून फक्त काळाचा बोध होतोय म्हणून हे वाक्य तुमचं कोणतं नाही स्वार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर बघा काय आता पंचाक्षरी समानार्थी शब्द पंचाक्षरीचा समानार्थी शब्द कोणता हे आपल्याला ओळखायचंय. तर बघा पंचाक्षरीचा समानार्थी शब्द मांत्रिक आहे का? नाहीये. त्याच्यानंतर बघा अं मांत्रिक नाहीये, यांत्रिक पण नाही, बडजी पण नाही. पंचाक्षरी म्हणजे काय रे? ज्योतिषी. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे बघा करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येतं? आता करविणे हे बऱ्याच वेळा सांगितलंय, की दुसऱ्या एखादा बाहेरची क्रिया ज्यावेळेस होते म्हणजे दुसरा व्यक्ती येऊन एक ती क्रिया करून घडवून घेतं, त्यावेळेस तो कोणता प्रयोग असतो? तो प्रायोजक असतो. प्रायोगिक असतो का? नसतो. संयुक्त सहाय्यक क्रियापद नाही. तो कोणता असतो तर प्रायोजक. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जशी देणावळ तशी धुणावळ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? आता बघा गर्विष्ठ माणसांना गर्व असल्याशिवाय राहत नाही हे का? नाहीये. दुसऱ्याचे वाईट चिंतन स्वतःचे तसंही नाहीये. जशी कृती तसे फळ मिळते का? नाही. तर त्याची समानार्थाची म्हण हवी. तर समानार्थाची म्हण कोणती आहे? दाम तसे काम. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणता? आता आपल्याला सगळ्यांना माहिती भावार्थ दीपिका आणि कोणता रे? ज्ञानेश्वरी म्हणजेच कोणता तर ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरी कोणाचं आहे? तर संत
ज्ञानेश्वर महाराज. एक मिनिट. तर कोण आहेत संत ज्ञानेश्वर महाराज. 26चं उत्तर किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय विचारलाय. खालील म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. आता म्हणीचा अर्थ बघायचा आपल्या म्हण कोणती आहे? धर्म करता कर्म उभे राहते. म्हणजे काय? असं काय नाही की चांगलं केलं तर आपल्याला चांगलं भेटतं असं नाहीये. त्याचा अर्थ काय? चांगले करताना नको ते निष्पन्न होते. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात घ्या. पुढे बघा. 80 ते 85 या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? 80 ते 85 म्हणजे काय? की नको तेवढी उधळपट्टी करणे, नको तेवढा पैसा वाया घालणे किंवा नाही ते करणे म्हणजे काय? अतिशय उधळपट्टी करणे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आता शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. बघा हा काय? पूर्ण विवाह. पूर्ण विवाह असतं का? नाही. हा पूर्ण विवाह न असतो का? नाही. हा विर्वाह झाला. नाहीये. कोणता? पुनर्विवाह. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय. बघा. पेरू व मराठीतला आपला शेवटचा प्रश्न. पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहे? तर बघा पेरू व पाव मोस्ट ऑफ जे काही खाण्याचे पदार्थ आहेत, मोस्ट ऑफ खाण्याच्या पदार्थांची जे नाव आहेत, मोस्ट ऑफ म्हणते आम्ही सगळ्याच म्हणत नाही. मोस्ट ऑफ खाण्याच्या पदार्थांची जी नाव आहेत, ती जर बघितली तर ती कोणत्या भाषेमध्ये येतात? तर ती कोणत्या येतात? तर पोर्तुगीज भाषेमध्ये येतात. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा आता पुढच्या प्रश्नाचा प्रश्न काय आपल्याला? पुढे बघा आपल्याला काय सांगितलंय. तर बघा आता भूतानमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते? आता हे कशाचे आपले जीकेचे चालू झाले जीएसचे क्वेश्चन. बघा लोकशाही लोकशाही प्रजासत्ताक सरकार तिथे नाहीये. संसदीय लोकशाही देखील नाहीये. अराजकता देखील नाहीये. तर घटनात्मक राजेशाही आहे. म्हणजेच काय? तर भूतानमध्ये राजा हा राज्याचा प्रमुख असतो. परंतु जे काही सार्वभौम जे काही अधिकार आहे, सार्वभौमचे जे काही अधिकार आहेत ते राजाकडे आहेत का? तर ते राजाकडे नाहीये. म्हणून ते घटनात्मक राजेशाही असं त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता. बघा पुढचा प्रश्न काय विचारला आपल्याला. भारतीय राज्यघटनेच्या डॅश मध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपतींना पदावरून काढले पाहिजे. म्हणजे काय? कलम 80 नुसार आहे का? नाही. कलम 50 नुसार का? नाही. कलम 23 का? नाही. तर कलम 61 नुसार राष्ट्रपतींवरती महाभियोग हे लक्षात ठेवा. कोणती प्रक्रिया जर असेल तर ती कोणती? महाभियोग प्रक्रिया केल्यानंतर राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून काढलं जातं. परंतु कोणत्या कारणानुसार? तर बघा फक्त घटनाभंग या एकाच कारणावरून राष्ट्रपतींवरती महाभियोगाची प्रक्रिया होऊन त्यांना पदावरून काढलं जातं. कोणत्या कलमानुसार? तर कलम 61 ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाते. तर बघा ह्याचं जर तुम्ही बघितलं तर ब्राह्मो समाजाची स्थापना ही 20 ऑगस्ट ब्राह्मो समाजाची स्थापना ही 20 ऑगस्ट 1828 साली झाली होती. ब्राह्मो समाजाची स्थापना ही आपले राजा राम मोहन रॉय आणि रवींद्रनाथ टागोर ह्या दोघांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता काय विचारलेला. डॅश डॅश उष्णतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते. म्हणजे काय? आपण जर बघितलं तर बघा इथं आपला एक मिनिट. असा आपला सह्याद्री पर्वत आहे. ठीक आहे. सह्याद्री इकडे आपली कोकण किनारपट्टी आणि त्याच्यानंतर इकडे समुद्र किनारा आहे. समुद्र किनाऱ्यापासून इकडनं जो आपला अरबी समुद्र आहे, इथे आपला अरबी समुद्र आहे. अरबी समुद्रातून येणारे जे वारे आहेत, ह्या इथं काय येतात? सह्याद्री जो पर्वत आहे आपला, त्या सह्याद्री पर्वतावरती अडवले जातात आणि सह्याद्री पर्वताच्या इकडचा जो भाग आहे, त्या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते. म्हणजे काय? मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाऊस पडतो. त्याच्यामुळे हा जो भागामध्ये कोणत्या भागामध्ये ते वारे अडवले जातात तो कुठे? तर पश्चिम घाट म्हणजेच कोणता? तर आपला सह्याद्री पर्वत. हे एक लक्षात ठेवा. पश्चिम घाट म्हणजेच कोणता? तर आपला सह्याद्री पर्वत. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलाय. बघा प्रधानमंत्री ग्रामोदय योजना पीएमजीवाय म्हणजेच पीएमजीवाय केव्हा सुरू करण्यात आली? तर लक्ष द्या.
प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ही 2000 पासून सुरू केली. ग्रामीण भागातील लोकांचं जे काही जीवनशैली आहे, ती जीवनशैली चांगली व्हावी या दृष्टीने ही योजना सुरू केली होती. कोणती तर प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2000 साली सुरू केली होती. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये ही सुरू झाली, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये ती योजना सुरू झाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता काय विचारलाय. खालीलपैकी कोणती रिफायनरी म्हणजेच शुद्धीकरण कारखाना ही भारतातील सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी असून ती आसाममध्ये आहे. तर बघा लक्ष द्या. ही जी काही क्रूड रिफायनरी ही जे काही इंडस्ट्री म्हणतो, ही 1901 मध्ये चालू झाली. भारतातील सर्वात जुनी ही आपली तेल जी विहीर आहे, तेल काढण्याची जी विहीर आहे, ती ही विहीर आहे. ही विहीर जसं आपण म्हणतो, की क्रूड जे तेल आहे, ठीक आहे. क्रूड तेलाचे रूपांतर पेट्रोलमध्ये करण्यासाठी ही जी काही रिफायनरी ती ती महत्वाची ती कुठे आसाममधली तर दिग्बोई रिफायनरी असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय आहे? पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय. ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम मंजूर केला होता? ज्यानुसार इम्पिरियल विधान परिषदेत मंजूर झालेल्या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार झाला होता. ज्याला आपण काळा कायदा असं म्हणतो. आता काळ्या कायद्यावरून तुम्हाला ऑप्शन न बघता याचं उत्तर लगेच कळलं असेल, की उत्तर काय असेल. तर बघा काळा कायदा आपण ज्याला म्हणतो, ज्या कायद्यानुसार आपल्या भारतीय व्यक्तींना कोणतीही व्यक्ती असो, तिच्यावरती कोणताही खटला न दाखल करता त्या व्यक्तीला उचलून अटक करण्याची तिथं ब्रिटिशांना काय होती तर मुभा होती. म्हणून याच्यावरती काय होत होतं, आपल्या भारतीयांवरती जुलूम अत्याचार होत होते. म्हणून ह्या कायद्याला काळा कायदा म्हणायचा. असा तो कायदा कोणता होता तर बघा, कोणता होता तो कायदा? तर बघा 1919 चा रौलट कायदा म्हणजेच त्याला रौलट कायद्याला आपण काळा कायदा असं सुद्धा म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 11व्या मूलभूत कर्तव्याचा सूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे? तर बघा 86वी घटना दुरुस्ती 2002 ला जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीने पहिले आपल्या ह्याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य होते. या घटना दुरुस्तीनुसार 11वं मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलं होतं. कोणतं तर 6 ते 14 वयोगटातील 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांच्या पालकांचं मूलभूत कर्तव्य आहे. असा हा मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलं होतं आणि ह्याच घटना दुरुस्तीने कलम 21 ए जो शिक्षणाचा अधिकार म्हणतो, प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मोफत व सक्तीचा असावा. हा कलम 19 ए हा सुद्धा कोणत्या तर 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार ऍड करण्यात आलं होतं. हे लक्षात ठेवा. त्यावेळी मनमोहन सिंग ठीक आहे. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते आणि त्यांचं असं स्वप्न होतं. खरं तर हे स्वप्न गोपाळकृष्ण गोखले यांनी 100 वर्षापूर्वी परिषदेमध्ये हे संसदेमध्ये हे विधेयक मांडलं होतं. परंतु ते नामंजूर झालं आणि अवघ्या 100 वर्षानंतर मनमोहन सिंग यांनी हे विधेयक काय परत संसदेमध्ये मांडून ते संसदेमध्ये संमत झालं होतं. हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा, पहिले अँग्लो-अफगाण युद्ध केव्हा सुरू झाले? तर बघा पहिले अँग्लो-अफगाण युद्ध हे 1838 ते 1842 मध्ये सुरू झालं होतं. अफगाणिस्तानमध्ये आपलं जे काही संस्था आहे किंवा आपली सत्ता स्थापन करण्यासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तान विरुद्ध युद्ध सुरू केलं होतं. अशी त्यांची 3 युद्ध झाली होती. त्या 3 युद्धामधले हे आपलं पहिलं युद्ध आहे. हे लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय विचारलाय आपल्याला? बघा, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने तयार केलेल्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने तयार केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल प्रत्येकी किती वर्षांनी तयार केला जातो? तर बघा या अहवालानुसार जे काही आपल्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये किती वनरक्षण किंवा जो काही अहवाल आहे तो सादर केला जातो. परत वर्षातून प्रत्येकी 2 वर्षांनी हा अहवाल सादर केला जातो. सर्वप्रथम 1987 साली हा अहवाल पहिला अहवाल जो 1987 साली हा अहवाल सादर केला गेला होता. दर 2 वर्षांनी हा अहवाल सादर केला जातो हे लक्षात घ्या. त्यानंतर पहिलं बघा भारताचे उपराष्ट्रपतींची निवड कोण करते? तर बघा भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड आपल्या संसदेचे जे दोन्ही सभागृहातले सदस्य आहेत, संसदेतल्या दोन्ही सभागृहाचे सदस्य म्हणजे आपलं लोकसभा ठीक आहे आणि दुसरं आपले राज्यसभा. ह्या दोन्ही सभेतले जे काही गृहाचे सदस्य आहेत, ते सदस्य मिळून भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड केली करतात. आपले भारताचे उपराष्ट्रपती हेच आपले काय असतात तर सभापती असतात. हे राज्यसभेचे सभापती असतात. हे एक व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर पुढे पुढे बघा खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर हे शहर आहे? आता बघा सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर असणारे शहर म्हणजे कोणते रे? लोथल जे आता गुजरातमध्ये आहे.
ठीक आहे. गुजरातमध्ये ज्याला आपण मिनी हडप्पा असं देखील म्हणतात, हे एक लक्षात ठेवा. त्याला मिनी हडप्पा असं देखील म्हटलं जातं. हे फार महत्वाचे आणि त्याला बघा ठीक आहे. 1954 मध्ये हे सुरू झालं एक लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं बघा आता पुढचा प्रश्न काय? 13व्या शतकात कोणार्क येथील सूर्यमंदिर कोणी बांधलं? तर कोणार्कचं सूर्यमंदिर आहे. मग ते कोणार्कमधलं सूर्यमंदिर हे कोणी बांधलं असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. तर बघा कोणार्कमधलं सूर्यमंदिर एक मिनिट तर बघा कोणार्कचं जे सूर्यमंदिर आहे हे सूर्यमंदिर पहिला नरसिंहदेव ऑप्शन क्रमांक 4 याच्या काळामध्ये हे बांधलं गेलं होतं आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, की 1984 साली हे कोणार्कच्या सूर्यमंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. कोणता? तर जागतिक वारसा स्थळ. कधी तर 1984 साठी हे एक महत्त्वाचे लक्षात घ्या. त्यानंतर बघा भारत सरकारचे सर्व कार्यकारी अधिकारी हे कोणाच्या नावावरती आहेत? भारतातली प्रथम नागरिक अशी एक व्यक्ती की जिच्या नावावरती भारतात सर्व कार्यकारी अधिकार आहे. कोणतीही महत्वाची गोष्ट करायची असेल तर त्या व्यक्तीच्या सहीशिवाय ती गोष्ट होत नाही. विधानसभेमध्ये एखादं विधेयक जरी पारित करायचं असेल तरी शेवटची सही त्या व्यक्तीची लागतेच. महत्वाचे जे काही पद आहेत त्या पदांवरती जे काही आपले सदस्य निवडून येतात, जे सभापती किंवा जे काही व्यक्ती निवडून येतात, त्या व्यक्तींना पदाची शपथ सुद्धा ती व्यक्ती देते. म्हणजेच कोण रे? आपल्या भारताचे प्रथम नागरिक, भारताचे राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा त्सुनामीच्या वेळी 2004 मध्ये समुद्राच्या पाण्याखाली बुडलेल्या भारताच्या दक्षिणेकडील भागाचे नाव काय? बघा आपल्या अंदमान निकोबार ठीक आहे. अंदमान निकोबार बेटाचं सर्वात शेवटचं टोक आपल्या भारताचं सगळ्यात शेवटचं दक्षिणेकडचं टोक म्हणजे इंदिरा पॉइंट. हे काय तर 2004 साली जी त्सुनामी आली होती त्या त्सुनामी खाली हे बेट पूर्ण पाण्याखाली गेलं होतं. त्या बेटावरती 20 कुटुंब राहत होते. पण त्या 20 कुटुंबामधले 16 कुटुंब जे आहेत, हे 16 कुटुंब पाण्याखाली गेले होते हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे एक फार महत्वाचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आता जीकेचे आपले 15 क्वेश्चन झालेत. आता शेवटचं म्हणजे आपले कोणते तर आपला इंग्लिशचा जो भाग आहे तो भाग राहिलाय. त्याचे आता 15 क्वेश्चन आपण घेऊयात. बघा हे पण सोपेच आहेत. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम ब्रेड अँड बटर. आता ब्रेड अँड बटर म्हणजे काय? आता काही जण म्हणते नाश्त्याला आपण ब्रेड घेतो त्याच्यावरती बटर स्प्रेड करतो आणि आपण खातो ते ब्रेड बटर असावं. तर तसं काही नाही. ब्रेड अँड बटर आपण जसं म्हणतो बघा रोजी-रोटी किंवा पोटापायी असं जे म्हणतो ते रोजी-रोटी म्हणजेच काय तर ब्रेड अँड बटर. बघा बिहेवियर. बिहेवियर म्हणजे काय रे? वागणूक असते. ठीक आहे. मग वागणूक म्हणजे रोजी-रोटी होणार आहे का रे? नाही होणार आहे. जॉब म्हणजे काय असतं? तर काम असतं. ठीक आहे. प्रोफेशन म्हणजे काय? पेशा असतो. ठीक आहे. राहतो एकच ऑप्शन लाईव्हलीहूड म्हणजे काय ते रोजी-रोटी. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलाय? बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड फेवर. आता फेवर म्हणजे काय रे? अनुकूल. ठीक आहे. अनुकूल म्हणू शकतो आपण किंवा च्या बाजूने असं सुद्धा म्हणू शकतो आपण च्या बाजूने किंवा त्याच्या बाजूने आपण बघा त्याच्या फेवरमध्ये म्हणजे काय त्याच्या बाजूने, च्या बाजूने सुद्धा याचा अर्थ घेऊ शकतो आपण हां. हा एक महत्वाचा अर्थ आहे त्याचा. आणि हाच अर्थ आपल्याला इथे घ्यायचा आहे. च्या बाजूने हा एक त्याचा अर्थ आहे. बघा आता चूज म्हणजे काय रे? चूज म्हणजे काय? निवड करणे. ठीक आहे. प्रेज म्हणजे काय? स्तुती करतो. ठीक आहे. अप्रूव्ह म्हणजे काय? संमती देतो. ठीक आहे. संमती देतं. राहिलं एकच अपोज म्हणजे काय? विरोध करतो. आता विरोध दर्शवणे, च्या बाजूने बोलणे, च्या बाजूने विरोध करणे. फेवरचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अपोज. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचा आन्सर आहे. एकदम सोपं आहे. तुम्हाला शब्दांचे अर्थ कळले की तुम्हाला बरोबर कळून जातात. पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. काव्या लाइक्स डॅश डॅश बॅडमिंटन विथ हर फ्रेंड नेहा. टू प्ले, प्लेज, प्लेड. प्लेड येणार का? नाही पास्ट टेन्स आहे. फक्त प्ले येणार नाही, प्लेज येणार नाही. तिला तिच्या मैत्रिणीबरोबर बॅडमिंटन खेळायला आवडते. म्हणजे काय? टू प्ले. ऑप्शन क्रमांक 2. काव्या लाइक्स टू प्ले. तुम्ही वाक्य शब्द टाकून बघितले तरी तुम्हाला कळेल बघा. काव्या लाइक्स टू प्ले बॅडमिंटन विथ हर फ्रेंड नेहा. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा सिलेक्ट द ऑप्शन ठीक आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. स्टडी ऑफ हेव्हनली बॉडीज. हेव्हनली बॉडीज म्हणजेच काय रे? हेव्हनली बॉडी म्हणजे आपले जे काही आपण म्हणू शकतो आपण ग्रहतारे. ठीक आहे. आपले जे काही आकाशातले ग्रहतारे त्या ग्रहताऱ्यांचा अभ्यास त्या शास्त्राला काय म्हणतात? आता ऑर्निथॉलॉजी म्हटलं. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय रे? पक्ष्यांचा अभ्यास. ठीक आहे.
पक्ष्यांचा अभ्यास म्हणजेच काय ऑर्निथॉलॉजी हा येणार आहे का? नाही. त्याच्यानंतर जर बघितलं आपण हे झालं पक्ष्यांचा अभ्यास झाला. त्याच्यानंतर पुढचं जर बघितलं तर पुढचं काय येतं बघा ॲस्ट्रोलॉजी. ॲस्ट्रोलॉजी म्हणजे काय? ज्योतिषी, ज्योतिष. ठीक आहे. त्याच्यानंतर अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र. मानववंशशास्त्र म्हणजेच काय तर अँथ्रोपॉलॉजी राहतो एकच. एस्ट्रोनॉमी म्हणजे काय तुमचा खगोलशास्त्र किंवा जो काय आपला ग्रह ताऱ्यांचा अभ्यास आहे तो म्हणजे एस्ट्रोमॉलॉजी ऑप्शन क्रमांक 2 सॉरी ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे एस्ट्रोलॉजी म्हणजे एस्ट्रोनॉमी हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय विचारला आपल्याला सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन सेगमेंट. आता बघा माय फ्रेंड इज शाय अँड प्रेफर्स टू स्पेंड टाइम अलोन. माझी मैत्रीण लाजाळू आहे आणि तिला एकटं टाइम स्पेंड करायला आवडतं. तर लाजाळू या शब्दासाठी हे ठीक आहे, पण लाजाळू हा शब्द भेटला. शाय म्हणजे काय? लाजाळू. मग लाजाळूसाठी तुम्हाला खालीलपैकी कोणता शब्द आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. आता बघा आउट गोईंग बाहेर जाणं हा तर येणारच नाही दिसतेच तुम्हाला. ॲमिएबल म्हणजे मनमिळाऊ. आता तिला एकटं राहायला आवडतं म्हणजे ती मनमिळाऊ असेल का रे? नसणारच आहे. त्याच्यानंतर पुढचा जर बघितला, हा म्हणजे काय? दांभिक. दांभिक म्हणजे काय असतं रे? दांभिक असतंय का? दांभिक म्हणजे एकटं राहणं किंवा लाजाळू असतं का? तर नाही. अँड इंट्रोव्हर्ट. इंट्रोव्हर्ट म्हणजे लाजाळू. इंट्रोव्हर्ट म्हणजे काय? लाजाळू किंवा लाजऱ्या स्वभावाची. म्हणून ह्याचं उत्तर किती? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द मेडिकल सब्जेक्ट इज डॅश डॅश वास्ट ॲज द ओशन. आता बघा नेव्हरथलेस नाहीये, सच वास्ट नाहीयेत, मच नाहीये, ॲज मच ॲज वास्ट ॲज म्हणजे समुद्राप्रमाणे समुद्रासारखा मोठा, समुद्राप्रमाणे मोठा जो आपला काय सिलेबस आहे किंवा अभ्यास आहे असं सांगितलं. म्हणजे तिथं ॲज येणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द सॉरी एक मिनिट हं. बघा. सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ are given below in jumble order. Arrange the sentence in the correct order to form a meaningful and coherent paragraph. आता तुम्हाला इथे 4 ऑप्शन मध्ये 4 तुम्हाला सेंटेन्स दिलेत ते तुम्हाला व्यवस्थित ऑर्डर नुसार तुम्हाला ते अरेंज करायचे. पहिले सेंटेन्स वाचायचे आणि त्या सेंटेन्स वाचल्यानंतर तुम्हाला योग्य सेंटेन्स पहिलं कोणतं असावं जे वाटतं त्याच्यानुसार तुम्ही अरेंजमेंट करायची. बघा दिस पॅलेस वॉज बिल्ड ड्युरिंग द reign of Khem Sawan 1755 and 1803. Appa said as we enter the palace. Next बघा दिस इज अ गांजिफा आर्ट whispered अम्मा. थर्ड वाला बघा as we all looked around we came across a large hall where many artists were working in silence painting on what seemed like circles. Last one is an artist who heard Amma looked up and smiled. We have all received training in this art form of about 15 to 16 years. आता हे 4 सेंटेन्स वाचल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येते? तर बघा 4 सेंटेन्स वाचल्यानंतर लक्षात येते की सगळ्यात आधी ते पॅलेस आहे आणि त्या पॅलेसमध्ये असणारी ही माहिती दिली की पॅलेसमध्ये काय चाललंय, काय नाही. त्याच्यामुळे पहिलं वाक्य काय असणार आहे? ते पॅलेस, की पॅलेस बद्दलची जी माहिती. त्याच्यामुळे पहिलं सेंटेन्स कोणतं येणार आहे? तुमचा ऑप्शन क्रमांक ए. ए हा तुमचा पहिला येणार आहे. त्याच्यानंतर खालचे ऑप्शन चेक करा. बघा खालचे ऑप्शन बघितल्यानंतर ए पहिल्यांदा येणारा हा एकच ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यामुळे बघा तुम्हाला तुमचं उत्तर हे लगेच मिळून गेले. ठीक आहे. ए असणारा हा ऑप्शन तुमचा एकच आहे. त्याच्यामुळे पुढचे सॉल्व्ह करण्याची किंवा बघण्याची सुद्धा गरज नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय. बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वेअर इज द चाइल्ड डॅश डॅश वॉज क्राईंग. आता बघा चाइल्ड दिलेले लहान मुले त्याच्यामध्ये शी येणार किंवा त्याला इट येणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी आपण विच हा वापरतो विच हा आपण प्राणी किंवा प्राणी किंवा वस्तूसाठी आपण विच वापरतो आणि हा काय आहे लहान मुले हे मानव आहे मानवासाठी काय आपण हू वॉज येणार आहे म्हणजे वेअर इज द चाइल्ड हू वॉज क्राईंग ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचा आन्सर येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पुढे बघा काय दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. सिलेक्ट द करेक्टली स्पेल सेंटेन्स. करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायची बघा. वी लॉस्ट द रिसीट गिवन बाय द शॉपकीपर. हे येणार नाही. रिसीटची स्पेलिंग ही येत नाहीये. नेक्स्ट बघा. वी लॉस्ट द रिसीट गिवन बाय द शॉपकीपर. रिसीटची स्पेलिंग ही करेक्ट आहे. RECEIPT. नेक्स्ट बघा RACIPT RACIT
हे पण नाही येणार, हे पण नाही येणार, हे पण नाही येणार. RECEIPT ही करेक्ट स्पेलिंग आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूयात आता. बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. नवीन इज इन माय क्लास डॅश डॅश इन अ डिफरंट सेक्शन. आता बघा, नवीन हा माझ्या क्लासमध्ये आहे दुसऱ्या सेक्शन मध्ये, वेगळ्या सेक्शन मध्ये. आता बघा, इफ जर अर्थ घेतला, शब्दाचा अर्थ घ्या पहिला. इफचं काय येणार आहे? जर. बट म्हणजे काय येतं? पण. सो म्हणजे काय येतं? सो म्हणजे येतं म्हणून. अँड म्हणजे काय येतं? अँड म्हणजे येणार आहे आणि. आता बघा, शब्द टाकून बघा. नवीन हा माझ्या क्लासमध्ये आहे. जर तो दुसऱ्या सेक्शन मध्ये असं येणार आहे का? नाही. इफ येणार नाहीये. दुसरं बघा, नवीन हा माझ्या क्लासमध्ये आहे, पण तो वेगळ्या सेक्शन मध्ये. करेक्ट आहे. हा तुम्हाला बरोबर वाटतंय. पुढे बघा, नवीन हा माझ्या क्लासमध्ये आहे, म्हणून तो दुसऱ्या सेक्शन मध्ये. असं आहे का? येणार आहे का? हा नाही येणार आहे. दुसरा बघा, नवीन हा माझ्या क्लासमध्ये आहे आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये आहे. पण तुम्हाला इथं काय येणार आहे? प्रॉपर तुमचा बट येणार आहे, तिथं अँड येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक फॉर द गिवन सेंटेन्स. मार्क नो आर्टिकल इफ देअर इज नो रिक्वायरमेंट ऑफ द आर्टिकल. आर्टिकल कोणतं लागणार आहे ते तुम्हाला इथे शोधायचंय. बघा काय विचारलंय, डॅश डॅश मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. आता बघा, अँड, अ, नो आर्टिकल आणि द. आता बघा, ह्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं, तुमचे जे काही ग्रह असतील, सॉरी, तुमचे ग्रह असतील किंवा उपग्रह असतील, मग हे ग्रह आणि उपग्रह यांच्या आधी बघा, लक्ष द्या, ग्रह आणि उपग्रह यांच्या आधी नेहमी द हे आर्टिकल येत असते. लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं काय येणार आहे? द मून येणार आहे. द मून. किंवा असं सुद्धा म्हणू शकतो आपण, की जगामध्ये एकमेव जी गोष्ट असते त्याच्या आधी नेहमी द हे आर्टिकल येत असते. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक फॉर द गिवन सेंटेन्स. बघा, सेंटेन्स काय? इट इज व्हेरी कोल्ड टुडे, यू शुड डॅश डॅश युअर कोट. ठीक आहे. लक्षात द्या. बघा आता इथे, आता शुड आलाय, विअरिंग देणार नाहीये, विअर्स येणार नाहीये, कारण विअर्स तुमचं चालू मध्ये येईल, वर्तमानामध्ये. बी वोर येणार नाही. आणि नेहमी लक्षात ठेवा, शुड नंतर, ठीक आहे, शुडच्या नंतर क्रियापदाचे नेहमी पहिले रूप येत असते. क्रियापदाचे नेहमी पहिले. मग विअर हा क्रियापदाचा पहिला रूप आहे किंवा फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे. कोणता? विअर. त्याच्यामुळे इथे नेहमी इथं काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 विअर हे येणार आहे. म्हणजे बघा, सेंटेन्स कसे, इट इज व्हेरी कोल्ड टुडे, यू शुड विअर युअर कोट. ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ठीक आहे. व्हॉट इज द सेंटेन्स? आय हॅव नेवर डॅश डॅश इन हिज टॉल टॉक. ठीक आहे. फर्स्ट यू हॅव टू फाइंड द मीनिंग ऑफ टॉल टॉक. व्हॉट इज द मीनिंग ऑफ टॉल टॉक? ठीक आहे. टॉल टॉक म्हणजे काय रे? बाताड्या, बाता मारणाऱ्या. ठीक आहे, त्याला आपण बाता मारणाऱ्या म्हणू शकतो, बाताड्या म्हणू शकतो, काहीतरी हव्यात गोळा मारणाऱ्या, काहीतरी बोलणारा, असं त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय बघा, बिलिव्ह म्हणजे काय? विश्वासू. बिलिव्ह म्हणजे काय आपण म्हणू शकतो? विश्वासू म्हणू शकतो. कन्सिडर म्हणजे काय? मानणे. ठीक आहे. कन्सिडर म्हणजे काय? आपण मानणे येतं. त्याच्यानंतर जर दुसरं म्हटलं तर आपण कन्सिडरचा अर्थ घेतला. त्याच्यानंतर रिलेट म्हटलं तर अवलंबून राहणे. ठीक आहे. हे काय येतं? अवलंबून राहणे. आणि दुसरा जर म्हटलं तर ऍझ्युम येतं. ठीक आहे. ऍझ्युम म्हणजे काय? गृहीत धरणे. आता बघा, ह्याच्यामध्ये काय आहे, की मला त्याच्या बातांवरती विश्वास नाही. त्याच्या मोठ्या मोठ्या ज्या बाता आहेत, त्या मोठ्या मोठ्या बातांवरती माझा विश्वास नाहीये. मानणे, रिलेट, ऍझ्युम हे येणार नाही. बिलीव्ह येणार आहे. नेव्हर बिलीव्ह इन हिज टॉल टॉक. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इफ नो वर्ड इज रिक्वायर्ड टू फिल इन द ब्लँक, सिलेक्ट द नो वर्ड रिक्वायर्ड. व्हॉट इज सेंटेन्स? माय फ्रेंड इज कमिंग बाय डॅश डॅश 4 o'clock ट्रेन. म्हणजे काय? याचा अर्थ काय? तर माझा मित्र किंवा माझी मैत्रीण 4 वाजताच्या ट्रेनने येणार आहे. 4 वाजताच्या ट्रेनने. स्पेसिफिक. ठीक आहे. स्पेसिफिक ट्रेन आहे. 4 वाजताची जी ट्रेन असणार ती स्पेसिफिक ट्रेन आहे. 4 वाजता कोणती पण ट्रेन, 10-12 ट्रेन 4 वाजता एका ट्रॅकवरती येणार नाही.
कोणतीतरी एक स्पेसिफिक ट्रेन असणार आहे, जिचा टाईम 4चा असणार आहे. त्याच ट्रेनने त्याचा मित्र येणार आहे आणि ज्यावेळेस स्पेसिफिक एक गोष्ट सांगत असतं, त्यावेळी नेहमी तुमचं आर्टिकल हे येत असतं. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा पुढचं काय विचारलंय तुम्हाला. लास्ट क्वेशन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय लव्ह रोजेस डॅश डॅश दे आर ब्युटिफुल. आय लव्ह रोजेस. थ्रू येणार आहे का रे? दो येणार आहे का? दो येत नाही. सो दॅट येत नाही. अनलेस येत नाही. आय लव्ह रोजेस ॲज दे आर ब्युटिफुल म्हणजे मला रोज आवडतात का तर ते खूप सुंदर आहेत. असा याचा अर्थ आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पण इथं तुम्हाला एक डिफरन्स सांगते मी बघा. आता इथं आणि मगाशी तुम्हाला सांगितलं एकमेव. ठीक आहे. एकमेव जी गोष्ट असते, त्याला आपण हे वापरतो. पण ज्यावेळेस स्पेसिफिक बऱ्याचशा त्यातलं एक स्पेसिफिक ठीक आहे. स्पेसिफिक एक ज्यावेळेस आपण सांगत असतो, त्यावेळी आपण हे वापरतो. फॉर एक्झाम्पल एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्ट हा जगात एकच आहे. त्याच्यामुळे आपण इथं वापरणार. मून हा जगात एकच आहे, तर वापरणार. ट्रेन ह्या जगात खूप साऱ्या आहेत, पण त्या खूप साऱ्या ट्रेनमधली मी वंदे भारत ट्रेन म्हणते, त्यावेळेस मी वापरणार किंवा मी एखादी ट्रेन म्हणते त्यावेळेस मी वापरणार. क्लिअर आहे सगळ्यांना? आर्टिकल समजलंय? आजचा हा आपला पेपर, हा पेपर आपला पूर्ण एक्सप्लेन करून झालेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ज्या काही तुमचे एक्सप्लेनेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि ह्याचा नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये देखील तुम्हाला फायदा होत असेल आणि कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही खूप छान-छान कमेंट्स करताय. तुम्ही जो काही प्रतिसाद देताय आणि अजून आम्हाला काय-काय तुमच्यासाठी काय करून काय नाही असं सगळं होत असतं. त्याच्यामुळे हे लेक्चर्सला तुम्ही असाच प्रतिसाद देत राहा. तुम्हाला अजून काय गोष्टी हव्यात या देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट असतील त्या सगळं पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. ठीक आहे. हे लेक्चर तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत देखील शेअर करा. नेहमी सांगत असते, की स्वार्थी वृत्ती नाही ठेवायची. सगळ्या जोपर्यंत जेवढं आपल्या लोकांसाठी करता येईल, त्या सगळ्या गोष्टी करत जायच्या. त्यामुळे ह्या चॅनलची जी लिंक आहे, ह्या लेक्चरची लिंक आहे, ती तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत देखील नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.